नमस्कार, मी यामिनी भामुणकर. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तज्ञांशी चर्चा करून तुम्हाला विविध आजारांवरील आधुनिक उपचार पद्धती आणि त्या आजारांसंदर्भात सखोल माहिती देत असतो. आज आपण मधुमेह व अंतर्ग्रंथीय आजारांवर चर्चा करणार आहोत आणि यावर सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर महेश चव्हाण सर. आपल्या स्टुडिओमध्ये आलेला आहे. सर, आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. प्रेक्षकांनो, डॉक्टर महेश चव्हाण यांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर महेश चव्हाण हे अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई येथे एंडोक्रायनॉलॉजी म्हणजेच अंतर्ग्रंथीय कन्सल्टंट आहेत. त्यांना या क्षेत्रातील 24 वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. डॉक्टर चव्हाण यांनी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातून MBBS आणि MDचं शिक्षण पूर्ण केलंय. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन मधून PD तर हिंदूजा मुंबई येथील एंडोक्रायनॉलॉजीमध्ये त्यांनी DNB डिग्री मिळवली आहे आणि FACE USA ही डिग्री देखील त्यांनी मिळवलेली आहे. डॉक्टरांना मधुमेहाचे टाईप 1 आणि टाईप 2, थायरॉइड आणि पिट्युटरी विकार, वाढीचे विकार, अंतःस्रावी ट्यूमर आणि विकार, बालरोग एंडोक्रायनॉलॉजीमध्ये त्यांना विशेष आवड आहे. डॉक्टरांनी आतापर्यंत त्यांच्या 24 वर्षांच्या या अनुभवामध्ये अनेक गंभीर केसेस हाताळल्यात आणि त्यांच्यामुळे अनेकांना जीवनदान देखील मिळाले आणि त्यामुळेच या डॉक्टरांच्या या कार्यासाठी त्यांना अनेक नामांकित पुरस्काराने देखील सन्मान करण्यात आलेला आहे. तर आपण सरांकडून मधुमेहाविषयी अधिकची माहिती जाणून घेणार आणि आता विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, दिवसेंदिवस मधुमेहाचं प्रमाण वाढलेलं बघायला मिळते. त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. टाईप 1 डायबिटीस आणि टाईप 2 डायबिटीस देखील आहेत. या दोघांमध्ये जर मॅनेज करायचं असेल तर त्याच्यात नेमका फरक काय आहे? याआधी आपण हे लक्षात घेऊया की टाईप 1 डायबिटीस म्हणजे टाईप 1 डायबिटीस याचं प्रमाण जरी कमी असलं तरी पण यामध्ये लहान मुलांना त्यांचे स्वतःचेच पांढरे पेशी त्यांच्या इन्शुलिन बनवणाऱ्या पेशींवर अटॅक केल्यामुळे त्यांचे इन्शुलिन बनवण्याची कॅपॅसिटी कमी होऊन जाते आणि त्यामुळे ही मुलं त्यांच्या अंगातील रक्तातील साखर मेटाबोलाइज करू शकत नाहीत आणि त्यामुळे मग ते अल्टरनेटिव्ह मेथड म्हणजे चरबी वितळून त्याच्यातून एनर्जी तयार केली जाते. यामुळे मग या मुलांना कीटोॲसिडोसिस नावाचा गंभीर आजार होऊ शकतो. आणि यासाठी ट्रीटमेंट एकच आहे टाईप 1 डायबिटीसला, ती म्हणजे इन्शुलिन. त्यामुळे लहान मुलांचा जो आजार आहे त्याला टाईप 1 डायबिटीस म्हणतो आणि तो मोठ्या लोकांमध्ये पण आढळू शकतो उशिरा डायग्नोज झाल्यामुळे. तर टाईप 2 डायबिटीस हा आपण जे रुटीन लोकांमध्ये बघतो तो टाईप 2 डायबिटीस म्हणजे लठ्ठपणामुळे किंवा वयोमानामुळे किंवा हेरिटेबिलिटी म्हणजे आई वडील आजी आजोबा यापैकी कुणाला असल्यामुळे होणारा जो आजार आहे तो टाईप 2 डायबिटीस. तर यामध्ये इन्शुलिन बनत असतं पण त्या इन्शुलिन चे इफेक्टिव्हनेस कमी होऊन जातो. सुरुवातीला जास्त प्रमाणात इन्शुलिन येऊन त्यानंतरनं तो इन्शुलिन रेजिस्टन्स या प्रकारात मोडतो आणि त्यानंतर मग तो डायबिटीस म्हणजे रक्तातील साखर वाढायला लागते आणि त्याला आपण टाईप 2 डायबिटीस असं म्हणतो. याची ट्रीटमेंट अनेक प्रकारे असतात. गोळ्या, लाईफस्टाईल, सर्वात आधी डाएट, लाईफस्टाईल आणि त्यानंतर गोळ्या आणि मग इन्शुलिन. तर ह्या सर्व स्टेपमध्ये लास्टमध्ये ज्या वेळेला काही गोळ्या काम करत नाही त्याच वेळेला इन्शुलिन आपण वापरतो. पण बऱ्याच वेळेला आजारपणांमध्ये इन्शुलिन वापरू शकतो टाईप 2 डायबिटीस. पण मधुमेहाचं खरं कारण बघायला गेला डॉक्टर तर जीवनशैलीतील बदल हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जो धावपळीचं जे जीवन झालंय, अवेळी जेवण असेल, या सगळ्या गोष्टींचाच फरक आपल्या बॉडीवर होतोय आणि त्याच्यामुळेच अनेक आजार उद्भवत आहेत. मधुमेह देखील त्याच गोष्टीमुळे होतोय. डॉक्टर, अनियंत्रित मधुमेहाच्या सगळ्यात सामान्य कॉम्प्लिकेशन्स कोणत्या आहेत आणि त्या जर आपल्याला टाळायच्या असतील तर त्याच्यासाठी नेमकं काय करणं गरजेचं आहे? तर अनियंत्रित मधुमेह बऱ्याच वेळेला असिम्प्टोमॅटिकच असतं. बहुतेक वेळेला साखर 200, 300, 400 पर्यंत गेलं तरी आपली बॉडी त्याला ॲडजस्ट करत राहते आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना सिम्पटम्स अजिबात येत नाही. त्यामुळे आपल्या असोसिएशन्स म्हणजे एंडोक्राईन सोसायटी किंवा एसिकॉन, आमचे एंडोक्राईन सोसायटी ऑफ इंडिया, या सोसायटीजनी ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक माणसांनी, प्रत्येक भारतीयांनी 40 वर्षानंतर शुगर चेक करायला सुरुवात केली पाहिजे. कारण आपण भारतात जन्म घेतला आहे तर आपल्याला लठ्ठपणा होणार आणि लठ्ठपणामुळे आपल्याला डायबिटीस येण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि यासाठी आपल्याला चेक केलं तरच आपल्याला कळणार. चेक नाही केलं तर आपल्याला
बऱ्याच वेळेला असिम्प्टोमॅटिक या सदरामध्ये म्हणजे आपल्याला काही त्रासच नाही आहे म्हणून डायबिटीस नाही असं मानणं चुकीचं आहे. आणि त्यामुळे दर 6 महिन्याला किंवा वर्षातून एक वेळेला हेल्थ चेकअप करणे आणि त्याच्यातून त्याला डायबिटीस, कोलेस्ट्रॉल आणि इतर आजारांबद्दल चेकअप करणं गरजेचं आहे. आता ते कॉम्प्लिकेशन्स, सगळ्यात महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन जो आहे तो म्हणजे सडन अनियंत्रित शुगर होणे. अगदी 500, 600, 1200, मी अगदी 3500 पर्यंत पण शुगर बघितली. ते लॅबमध्ये गेल्यानंतर ते तर बहुतेक वेळेला या प्रकारचे पेशंट जे आहेत ते सहसा मँगो सीझन नंतर किंवा दिवाळी सीझन नंतर दिसतात, ज्यामध्ये आपण अनियंत्रित साखर किंवा साखरेचे पदार्थ किंवा अनियंत्रित मँगोज किंवा असं खाल्ल्यामुळे हे होऊ शकतं. यात सिव्हिअर टाईपचं डायबिटीस ज्याच्यामध्ये खूप साखर वाढते, त्यामध्ये मग पेशंट्सला सिम्पटम्स यायला लागतात. खूप वेळा लघवीला होणे, खूप तहान लागणे, विकनेस येणे आणि यामुळे मग ते वैद्यकीय निरीक्षणासाठी येऊ शकतात. पण आणि काही वेळेला खूप लवकर जर शुगरमध्ये वाढ झाली, 100 ते 500 एकदम फास्ट जर गेलं तर मग कोमामध्ये पण ती लोक जाऊ शकतात. तर याला नॉन किटोटिक डायबिटिक हायपरग्लायसिमिया आणि किटोटिक हायपरग्लायसिमिया म्हणजे ज्याच्यामध्ये चरबी वितळून जर किटोन्स बनत असतील, त्यामुळे आपल्या रक्तातील ॲसिडची पातळी वाढल्यामुळे ॲसिडॉसिस होऊन या लोकांना ICU मध्ये भरती होण्यापर्यंत मजल येऊ शकते आणि काही वेळेला डायरेक्ट कोमामध्ये पण जाऊ शकतात. सर, वैद्यकीय क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर खूप वाढलेला आहे आणि अपोलो हॉस्पिटल्स आपल्या या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानासाठी, आधुनिक उपचार पद्धतींसाठी खास ओळखलं जातं. तर मधुमेहामध्ये तंत्रज्ञानाने जसं की ग्लुकोजचं मॉनिटरिंग करणं असेल किंवा मधुमेहाची काळजी घेणं असेल, या सगळ्यामध्ये कसा बदल आणलेला आहे? तर आता बऱ्याचशा इंटरनॅशनल कंपनीज ज्या आहेत त्या आता कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग याबद्दल बऱ्याचशा कंपनीजने त्यांचे प्रॉडक्ट्स घेऊन आले. याआधी आपण साखर मोजायची म्हणजे डायबिटीज म्हणजे फास्टिंग शुगर मोर देन 126, PP शुगर मोर देन 200 हेच क्रायटेरिया वापरायचं. मग काही वर्षांपासून आपण HbA1c मोर देन 6.5 हा एक क्रायटेरिया वापराल. पण आता हा कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम ही एक असं एक आटाण्याचे कॉईन एवढं एक पॅच असतो, तो इथे दंडाला लावून 14 दिवसापर्यंत कंटिन्युअस दर 2 ते 5 मिनिटाला रेकॉर्डिंग करून त्या रेकॉर्डिंगचं आपल्याला ग्राफ्स मिळतात आणि त्या ग्राफ्समधून आपल्याला कळतं की टाईम इन रेंज. आता नवीन क्रायटेरिया जो आहे तो आपण टाईम इन रेंज म्हणजे किती 24 तासात किती वेळ टाईम शुगरचा रेंजमध्ये होता, टाईम अबव रेंज आणि टाईम बिलो रेंज. आपलं डायबिटीसचं ट्रीटमेंट करण्याचा पूर्ण उद्देश हा आहे की जास्तीत जास्त वेळ नॉर्मल रेंज म्हणजे 100 ते 180 मध्ये राहणं आणि टाईम अबव रेंज टाळणं म्हणजे 180च्या वर जाणं टाळणं आणि सर्वात महत्त्वाचं टाईम बिलो रेंज म्हणजे 70च्या खाली जाणं टाळणं. यासाठी या कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीमचा वापर करतो आणि हे एक पॅच साधारणतः 4 ते 5 हजारापर्यंत असतं आणि ते लावल्यानंतर साधारणतः 14 दिवसाचा आपल्याला ग्राफ मिळतो. तर ह्या प्रत्येक मधुमेहानी करायची गरज नाही आहे, पण त्यांचं सारखं फ्लक्च्युएशन्स असतात. ज्यांना HbA1c खूप जास्त आहे किंवा खूप कमी आहे किंवा खूप ह्याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये वारंवार बदल होत आहे कारण सडन अप किंवा डाऊन होते शुगर, त्या टाईपच्या पेशंटमध्ये हे बसवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ह्या पॅचेस बरोबर आता नवीन 2-4 कंपनी येणार आहेत भारतामध्ये, त्याच्याने अजून कॉम्पिटिशन होऊन अजून ते स्वस्त होऊ शकतात. आता आपण तंत्रज्ञानाविषयी बोलतोय, ज्याच्यामध्ये तुम्ही आता हे वेअरेबल उपकरण देखील सांगितलेलं आहे, त्याचप्रमाणे मोबाईल ॲप्स देखील आहेत. त्या सगळ्याचा डायबिटीजच्या व्यवस्थापनामध्ये किती प्रभाव पडतोय? आता ह्या वेअरेबल इन्स्ट्रुमेंट्सचा ॲपमध्ये डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह दिसू शकतात हे शुगर्स आणि काही वेळेला ते फक्त ग्राफमध्ये ट्रेंड दाखवू शकतात आणि हे ॲपमध्ये दिसतं. आता साधं ग्लुकोमीटर देखील त्याचा ॲप येतो आणि त्या ॲपमध्ये तो ग्लुकोमीटरचे रीडिंग्स ह्या रेकॉर्ड केले जातात. प्रत्येकजणच
ह्या कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंगवर असणं शक्य नाही आहे. तर ते ग्लुकोमीटरचे ॲप्स पण ते शुगर मॉनिटर करून आपल्याला मागील काही दिवसातील शुगर्सबद्दल माहिती देतात. आता ह्या ॲप्सचं वजन, आहार यावर पण सल्ला घेण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. यामध्ये डायटिशियन आणि काउन्सिलर हे सगळे इन्व्हॉल्ड असतात. म्हणजे एंडोक्रायनॉलॉजिस्ट, डायटिशियन, काउन्सिलर, बिहेवियरल थेरपिस्ट हे सगळे मिळून ह्या आजारावर टाईप 2 डायबिटीसवर विजय मिळवण्यासाठी हा सगळा खटाटोप चाललेला असतो. नक्कीच. सर, डायबिटीज हा शब्द जरी आपल्या रेग्युलर जीवनामध्ये बोलताना आपण खूप सहजतेने वापरतो, पण हा खूप गंभीर आजार आहे आणि यावर वेळीच ट्रीटमेंट करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यासोबत आणखीन एक आजार आहे ज्याचं दिवसेंदिवस खूप प्रमाण वाढतंय, ते म्हणजे थायरॉइड. तर थायरॉइड झालंय हे कसं ओळखायचं आणि त्यावर उपचार करणं हे किती गरजेचं आहे? थायरॉइड हा तसं बघायला गेलं तर फार सोपा आजार आहे. थायरॉइडचे 2 प्रकार आहेत. एकामध्ये स्वतःच्या पांढऱ्या पेशी स्वतःच्या थायरॉइडला अटॅक केल्यामुळे त्यातील हार्मोन बनणं कमी होतं. हा साधारणतः 80-90% लोकांना, त्यातल्या त्यात स्त्रियांना जास्त प्रभुत्वाने दिसतं. आणि दुसरा जो ग्रेव्स डिसीज किंवा ज्यामध्ये स्वतःची बॉडी जास्त हार्मोन बनवते, हा थोडासा गंभीर प्रकारचा आजार आहे. यामध्ये वजन कमी होणे, डोळे बाहेर येणे, हातापायाला कंपन सुटणे, घाम येणे हे प्रकार होतात. हे 3 ते 5% लोकांना होतात आणि साधारणतः 5 ते 10% लोकांना गळ्यामध्ये गाठ होणे, गॉयटर म्हणतो आपण त्याला. तर हे पूर्वीच्या काळी आयोडीनच्या कमतरतेमुळे हे आयोडीन डेफिशियन्सी गॉयटर्स व्हायचे. पण आता आपल्या नॅशनल प्रोग्राम्समुळे आयोडिनायझेशन ऑफ सॉल्ट झाल्यामुळे आपल्याला आयोडीन डेफिशियन्सी गॉयटर आता अजिबात आढळत नाहीत. आता जे आढळत आहेत ते नॉन टॉक्सिक गॉयटर किंवा टॉक्सिक गॉयटर. म्हणजे जर जास्त काम करत असेल तर त्याला आपण टॉक्सिक गॉयटर म्हणतो. काम करत नसेल तर युथायरॉइड गॉयटर किंवा नॉन टॉक्सिक गॉयटर. आणि मग यामध्ये आपण सोनोग्राफी वगैरे करून ह्या कुठल्या टाईपचं गाठ आहे याचे क्रायटेरियाज असतात. टायरॉइड्स क्रायटेरिया 1, 2, 3, 4, 5 आणि यामध्ये 3, 4, 5 असेल तर मग त्याच्यामध्ये FNAC म्हणजे सुई घालून ॲस्पिरेशन सायटोलॉजी करणं गरजेचं होतं. आणि त्याच्या क्रायटेरियानुसार तिथे कॅटेगरीज असतात. 4 आणि 5 कॅटेगरी असेल तर मग त्याला सर्जरीसाठी आपण सजेशन, म्हणजे कॅन्सरची शक्यता आहे का हे बघण्यासाठीच हा सगळा अल्ट्रासाऊंड आणि FNACचा आपण खटाटोप करतो. नक्कीच. एकंदरीत थायरॉइड देखील तितकाच गंभीर आजार आहे आणि त्यावर देखील वेळीच उपचार घेणं देखील महत्त्वाचं आहे. जे कॉमन थायरॉइड आहे तो खूप सोपा आजार आहे. त्याच्यासाठी एवढं घाबरण्यासारखं काही कारण नाहीये, कारण जे हार्मोन आत बनत नाही तेच गोळीच्या रूपामध्ये बाहेरून दिलं जातं. फक्त ते योग्य तपास करून योग्य डोसमध्ये घेतलं तर त्याचा अजिबात काही. पण जर जास्त काम करत असेल किंवा गाठ जर आलेली असेल तर डेफिनेटली तुम्हाला लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. नक्कीच. सर, लहान मुलांमध्ये देखील अनेक विकार आता बघायला मिळते, तर बालरोग अंतस्रावी विकारांवर उपचार करण्यासाठी कोणत्या पद्धती आलेल्या आहेत? तर सर्वात आधी तर आपण लहान मुलांमध्ये काय आजार असतो याबद्दलच आपण आधी बहुतेक वेळेला लहान मुलांमधील आंतरग्रंथी आजार हे उशिरा डायग्नोज केले जातात. तर त्यासाठीच आता निओनेटल स्क्रीनिंग म्हणजे यामध्ये बरेच टाईपचे थायरॉइड प्लस 17 अल्फा हायड्रॉक्सिलेज डेफिशियन्सी याबद्दल 21 अल्फा हायड्रॉक्सिलेज डेफिशियन्सी या सगळ्या आजारांबद्दल स्क्रीनिंग केलं जातं. कारण हे आजार त्यानंतर डिसऑर्डर ऑफ सेक्स डिफरन्शिएशन म्हणजे मुलगा आहे का मुलगी आहे हे बाह्य जननेंद्रियांवरून ओळखण्यापेक्षा त्यांच्या आंतरजनेंद्रियांवरून आणि त्यांचं कॅरोटाईप म्हणजे त्यांचं क्रोमोझोमल ॲनालिसिस करून ते ओळखलं जातं. आणि बऱ्याच वेळेला हे रेअर आजार आहेत, पण हे कन्फ्युजन जे येतं ते यानंतर काही वेळेला ही मुलं मोठी झाल्यानंतर मुलगी म्हणून वाढवल्या आणि मग प्युबर्टी आल्यावर ते आवाज बदलतो किंवा असा प्रकार होतो. तर हे रेअर आजार आहेत, पण याच्यासाठी निओनेटल स्क्रीनिंग आहे. त्याच्यानंतरनं आपल्या पिडियाट्रिशियनला विचारून त्याच्यामध्ये आणखीन पुढील तपास करता येतात. यासाठी भरपूर अगदी जेनेटिक डायग्नोसिसपर्यंत नवीन पद्धती आलेल्या आहेत आणि यामधून योग्य वेळी जर सल्ला घेतला
तर ही मुलांना या सगळ्या यातनातून जाणं टाळता येतं. नक्कीच. डॉक्टर, पूर्वीपेक्षा ना आताच्या लहान मुलांमध्ये मधुमेहाचं देखील प्रमाण जास्त बघायला मिळतंय. तर त्यांना सामान्य जीवन जगण्यासाठी बालरोग मधुमेहाचं व्यवस्थापन कसं करता येईल? लहान मुलांमधील डायबिटीस हा अगदी यामध्ये आपण पॅरेंट्स कारणीभूत आहोत. खरंय. कारण आपण मुलांना मैदानावर खेळायला घेऊन जाण्यापेक्षा त्यांना मॉल्समध्ये घेऊन जातो आणि आपणच त्यांना सवयी लावतोय फास्ट फूड खाण्याची. तर ह्या सगळ्या ह्याच्यातून आपण मुलांना वेळ देणं सर्वात महत्त्वाचं आहे आणि स्क्रीन एक्सपोजर जेवढं कमी करू, म्हणजे मोबाईल. आजकाल मी बघतो लहान मूल जेवत नाही, त्याला मोबाईल लावून देतात आणि मग मूल जेवतं. तर या पद्धतीने आपण जर मुलांना वाढवू तर ही मुलं मग स्क्रीन ॲडिक्टेडच होणार आणि मग ह्या स्क्रीनपासून दूर करणं, कारण जेवढा वेळ तो स्क्रीनसमोर आहे तेवढाच वेळ तो मैदानापासून दूर आहे आणि त्यामुळे मग त्यांच्यात वजन वाढू शकतो. त्या वजन वाढल्यामुळे आणि अति प्रमाणात फास्ट फूडचं सेवन केल्यामुळे शरीरात चरबीचं साठा वाढल्यामुळे लहान मुलांमध्ये देखील टाईप 2 डायबिटीसचा प्रकार वाढतो आहे आणि ह्या टाईप 2 डायबिटीस लहान मुलांना आपण किती त्यांना रेस्ट्रिक्ट करणार, खायचं कसं रेस्ट्रिक्ट करायचं. तर त्या मुलांना रेस्ट्रिक्ट करण्यासाठी आपल्याला फार पॅरेंट्सना विशेषतः फार जड जातं लहान मुलांचं जेवण कमी करायचं. तर आम्ही सहसा एक्झरसाईज वाढवूनच आपण त्या मुलांचं आणि स्क्रीन एक्सपोजर कमी करून काउन्सिलिंग करून यावर ट्रीट करतो. पण बहुतेक वेळेला हे सगळं प्रिव्हेंटेबल आहे आणि हे जर आपण प्रिव्हेंट करू शकलो तर आपली पुढची पिढी निरोगी होईल. नाहीतर आज कोरोनानंतरच्या काळामध्ये मुलांचा स्क्रीन एक्सपोजर एवढा वाढलेला आहे की जवळपास 30 ते 40% मुलं आज आपण शाळेमध्ये जर बघतो तर त्यांचं सगळ्यांचं वजन वाढल्यासारखं दिसतं. हो, खरंय. आणि याला खरं तर कारणीभूत पालकच आहेत. पालकांच्या दुर्लक्षामुळे हे सगळ्या आजार उद्भवत आहेत. डॉक्टर, जीवनशैलीतील बदल सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या सगळ्या चर्चेतून मला जाणून आला. तर जीवनशैलीतील बदल अंतःस्रावी विकार टाळण्यासाठी किंवा व्यवस्थित करण्यासाठी कशा पद्धतीने मदत करतं? तर मी नेहमीच माझ्या पेशंटना सांगतो की डायबिटीसचं डी स्टँड्स फॉर डिसिप्लिन. जर आपल्यात शिस्त नसेल तर कुठल्याही पद्धतीचं आपण सोनं जरी दिलं दवाई म्हणून तरी त्याचा फायदा नाही होणार. तर डिसिप्लिननी तुम्ही सकाळी उठून निदान 45 मिनिट्स चालणं गरजेचं आहे. कारण आपले हातपाय व्यवस्थित हलले तर त्यातून आपल्या मेंदूला हॅपी हॉर्मोन्स रिलीज होतात मेंदूतून आणि त्यांनी माणसांना आपल्याला बरं वाटतं आणि दिवस चांगला जातो. त्याचबरोबर एक्सेस शुगर जी आहे, एक्सेस एनर्जी जी आहे ती वापरली जाते आणि त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. तर साधारणतः 150 मिनिट पर वीक किंवा 45 मिनिट 50 मिनिट दररोज असं वॉकिंग करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर डाएट, म्हणजे डाएटमध्ये आपण सर्वसाधारणतः आपलं भारतीय जे जेवण आहे ते कार्बोहायड्रेट प्रधान, म्हणजे 70% पर्यंत आपण कार्ब्स खातो आणि प्रोटीन कमी आहे. तर यामध्ये जर आपल्याला आता मुख्य बदल केला पाहिजे तो म्हणजे सॅलड्स इन्क्लूड करायला पाहिजे 30 ते 40%. 30 ते 40% प्रोटीन्स इन्क्लूड केले पाहिजेत. प्रोटीन्स म्हणजे व्हेजिटेरियन लोकांनी उसळ, डाळी, पनीर, सोया हे सगळे खाऊ शकतात आणि नॉन व्हेजिटेरियन ऑफकोर्स चिकन अँड फिश खाऊ शकतात. आणि भाकरी, चपाती, भात याचं प्रमाण कमी केलं पाहिजे. आपल्या देशात आपण प्रेम जेवणातून दाखवतो, त्यामुळे एक भाकरी जास्त खा किंवा थोडा भात जास्त खा हा आग्रह करण्यापेक्षा मला वाटतं आपण आहार जर नियंत्रित केला आणि या पद्धतीनं केलं तर मग वजन नाही वाढणार. वजन नाही वाढलं तर शुगर नाही होणार, डायबिटीस नाही होणार, कोलेस्ट्रॉल नाही येणार आणि त्याबरोबर येणाऱ्या दुसऱ्या आजार पण नाही. नक्कीच. म्हणजे एकंदरीत हे जे जीवनशैलीतले बदल आहेत ते केले तर मधुमेहच काय आपण कोणत्याही विकारांपासून नेहमीच आयुष्यभरासाठी दूर राहू हे तुम्ही खात्री दिलेली आहे. डॉक्टर, तुम्ही आज हितगुजमध्ये आलात आणि प्रेक्षकांना मधुमेहाबाबत इतकं योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभार. थँक्यू. प्रेक्षक, आज डॉक्टर महेश चव्हाण यांनी मधुमेह आणि अंतर्ग्रंथीय आजारांवर चर्चा केलेली आहे आणि योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. हितगुजमध्ये वेळ झाल्यास इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.